ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर शहरातील पब असतील, बार असतील, या सगळ्याचा प्रश्न जो आहे कायदा सुव्यवस्थेचा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी शहरातील अनेक भागातील जे पब्स आहेत, जे बार्स आहेत, या सगळ्या अनधिकृत पब्स बारवर प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेले पाहायला मिळतात। ट्विटरद्वारे, फेसबुक पोस्ट करत, ट्विटरवर ट्विट करत ह्या सगळ्या पब्स आणि बारचा प्रश्न जो आहे तो वसंत मोरे यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। आपल्यासोबत स्वतः वसंत मोरे आहेत। तर त्या पहिल्यांदा तर कल्याणीनगरचा जो अपघात झाला त्यानंतर अनेक प्रश्न जे आहेत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत शहरातल्या कायदा सुव्यवस्थेवर। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या अपघातानंतर? त्याच्या वडिलाला अटक झाली, त्याला स्वतः अटक झाली, त्याच्या आजोबांना आज चौकशीसाठी बोलवले, पहिली प्रतिक्रिया काय तुमची? मला वाटतं की जो प्रकार कोरेगाव पार्कमध्ये घडला हा अतिशय निंदनीय आहे। पण हा फक्त कोरेगाव पार्कमध्येच विषय होतो असं नाही आहे। इथून मागंसुद्धा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी पब्स चालतात, मला वाटतं विशेषतः पेरंगूट भागामध्ये ज्या एका धरणाच्या कडेला जे काही मोठ्या प्रमाणामध्ये तिकडं हे असे पब्स आहेत, असे हुक्का पार्लर आहेत, या ठिकाणी पण अनेक मोठ्या घटना घडल्यात, अनेक मर्डर झालेत त्या ठिकाणी। त्याच्यानंतरनं त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये कारवाई होती, परंतु परमनंट तिकडे सगळं दुर्लक्ष होतं। मला वाटतं की याच्यामध्ये अनेक मोठ्या लोकांचे हात आहेत। मला वाटतं की काही राजकारणी लोकांनी ना स्वतःला सुधारलं पाहिजे, कारण पिढ्या बर्बाद करायची कामं चालू आहेत। मला वाटतं की मोठ्या दिमाखामध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी माननीय कमिशनर साहेबांना निवेदन दिलं आणि कोरेगाव पार्कमध्ये कारवाई करायला लावलं। आता माझ्याकडं निव्वळ कोथरूडमध्ये आता आपले चंद्रकांत दादा पाटील तिकडं आमदार आहेत, मेधाताई आमच्या खासदार झाल्यात, अण्णा तिकडे महापौर आहेत। मला वाटतं की कोथरूडमध्ये बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे, नगरसेवकांमध्ये सुद्धा। तर मला वाटतं की त्याच कोथरूडमध्ये जर मी ज्या काय ऑनलाईन रेकॉर्ड काढलेत हे या ठिकाणी असणारे पब्स अँड बार आहेत, तर यांना बऱ्यापैकी परमिशन्स जे आहेत ना त्या बारच्या परमिशन्स आहेत। आता याच्यामध्ये बघा NIPR बार कोथरूड, आता इथे तर खुल्लं लिहिलं पब्स अँड बार इन कोथरूड, स्पिक्स इझी बार कोथरूड, बार्बेरी बार कोथरूड, द टिप्स डकलिंग कोथरूड, क्वालिटी फॅमिली रेस्टो अँड बार कोथरूड, हिप्पी हर्ट कोथरूड, CO2 2 BHK सरोवर। म्हणजे हे अशा प्रकारचे एवढे बार आहेत, हे सगळे कोथरूडमध्ये आहेत। आणि ह्या बारला परमिशन कसल्या आहेत? परमिट रूमच्या परमिशन्स आहेत। मग माझं कमिशनर साहेबांना म्हणणं असं आहे की कमिशनर साहेब, जर ह्या बार्सला परमिशन्स ह्या परमिट रूम आणि बिअर बारच्या आहेत, दारूच्या बारच्या परमिशन्स, मग या ठिकाणी डान्स फ्लोअर काय करतात? डान्स फ्लोअर परमिट रूममध्ये कशाला पाहिजेत? त्या ठिकाणी ज्या रंगीबिरंगी लाईट्स लावल्या जातात बारसारख्या, की जे की आपण पाहिलं असून जे ह्याची संस्कृती होती पनवेलची संस्कृती, ती पनवेलची संस्कृती कोथरूडमध्ये काय करते आहे? आसपासच्या लोकांना त्रास होतात, कोथरूडमधले लोकसुद्धा तक्रार करतात ना, मग त्यांच्याकडे काय दुर्लक्ष केलं जातं? मला वाटतं की कोथरूडच्या लोकांनी तिकडं लक्ष घालण्याबरोबर स्वतःच्या कोथरूड मतदारसंघामध्ये सुद्धा लक्ष घालावं। आणि कोथरूडमध्ये जो हा नंगानाथ चालला आहे ना, हा एवढा मोठ्या प्रमाणात, आणि हे लिटरली ही लोक इथं लोकांना सगळ्या काही सुविधा देतात, त्याच्यावरती लिहिलंय सगळं, त्यांनी फेसबुकवरती सगळं टाकतात, ही लोक रिव्ह्यू घेतात लोकांच्या, आमच्या सर्व्हिस कशा वाटल्या। वास्तविक पाहता या ठिकाणी जे हुक्का पार्लर आहेत, हे हुक्का पार्लर सगळे याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, हर्बल, हे सगळे हर्बल म्हणून परमिशन घेतलेत। एकाही बारमध्ये हर्बल चालत नाही, सगळीकडे पिढ्या बर्बाद करायची कामं चालू आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। मुख्य प्रश्न हाच तुम्ही ऐरणीवर आणताय की हे जे तुम्ही नावं घेतली, ती कोथरूड असेल किंवा तुम्ही फेसबुक पोस्टवर मध्ये सुद्धा कोंढव्याचा उल्लेख केला आहे, NIBM वगैरे, तुमचा मुख्य उद्देश हे दाखवायचं की हे सगळे बार आणि परमिट रूमचं परमिशन असताना डान्स फ्लोअर का? हो, माझा मूळ कळीचा मुद्दा जो आहे की तरुणाई आकर्षित कशाकडे होती आहे
तरुणाई आकर्षित जी केली जाते ती डान्स फ्लोअरकडे केली जाते. मग डान्स फ्लोअर म्हणजे तुम्हाला पुण्याचं काय आता पनवेल करायचं आहे का? हे सगळं झालं कधी? युतीचंच सरकार होतं ना. 5 वर्ष तर पुणे शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच होती ना आत्ता. मग त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी दिसल्या नाही का? म्हणजे प्रत्येक वेळेस इथं माणसं मेली पाहिजेत. इथं माणसं मेल्यानंतरनं मग हे सगळ्या गोष्टी जाग्या होणार. परंतु याला परमिशन्स देणारे अनधिकृतरित्या ह्या सगळ्या गोष्टी करणारे जी लोक आहेत ना, यांच्यावरती पहिल्या कारवाई झाल्या पाहिजेत. आणि माझी कमिशनर साहेबांना मागणी आहे, पोलीस आयुक्तांना, की आयुक्त साहेब ह्या सगळ्या बार्सच्या मागं, प्रत्येक बार्सच्या मागं कुठेतरी गुन्हेगारी आहे. प्रत्येक ठिकाणी इथं गुन्हेगार पोचले जातात. मग ह्याच्यावरती कारवाई कोण करणार? जर याच्यामध्ये आत्ता कारवाया झाल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये आमचं एक मी मीटिंग बोलली. बाळासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये येणार आहेत. मी त्यांच्यासोबत या विषयावरती बोलणार आहे. कारण या रविवारपासून माझा पहिला वंचितचा जनता दरबार चालू होतो आहे. त्याचं उद्घाटन आम्ही आज या रविवारी करणार आहोत. आणि त्याच्यानंतर साहेबांसोबत बसून याच्यावरती आमचं स्वतःचं एक पथक आम्ही नेमणार आहे वंचितचं. आणि हे वंचितचं पथक रात्री अपरात्री ज्या ठिकाणी ह्या अशा प्रकारचे बार चालू असतील ना, त्या ठिकाणी मग आमची ताकद आम्ही दाखवू आणि आमच्या ताकदीने आम्ही यांच्या विरोधामध्ये उतरू. आमचं शहर कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची तरुणाई आम्ही बिघडून देणार नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. त्याचं तुम्ही जे फेसबुक पोस्ट केले ना, त्याचा आशय असं पण निघतोय की काही नेत्यांचे राजकीय वरदहस्त असू शकतात, असा एक अंदाज तुम्ही बांधला. कोथरूड, कोंढवा, पिरंगुट, मुळशी तालुक्याचा उल्लेख केला, जिथून मुरलीधर मोहोळ येतात, जे उमेदवार आहेत. नेमकं राजकीय वरदहस्त म्हणजे तुम्हाला काय संबोधायचं आहे किंवा काय दर्शवायचं आहे ह्या सगळ्या फेसबुक पोस्ट? मला वाटतं की ह्यांचे मालक जर सगळे खोदले ना, ह्यांचे सगळ्यांचे अकाउंट चेक केले पाहिजेत. जे लोक चालवतात ना, हे जे तुम्हाला आता नावं घेतले ना मी 6-7 बारची, हे 6-7 बारची नावं घेतलेत ना, त्यांचे सगळे मालक कोण आहेत बघितले पाहिजेत. आणि ह्यांच्या बँकांच्या एंट्र्या चेक केल्या पाहिजेत. हे कुणाला पैसे देतात? ह्यांच्या बँकांच्या एंट्र्यांमधून कळलं की यांचे पैसे कोणाच्या बगल बच्चांना जातात, ते कुणाला पैसे जातात ह्या लोकांकडून. म्हणजे एक प्रकारे स्वतःची पोर. आता काय झालं अगरवालांनी 22,000 कोटी रुपयाची तुम्ही म्हणता वाईट प्रॉपर्टी आहे. काय शेवटी जी प्रॉपर्टी मेन जी आहे ना, पोरं, ती प्रॉपर्टी राहिली नाही ना सोबत. लेखामुळं बापाला जेलमध्ये जावं लागलं. मग हीच एक वेळ ह्या लोकांवरच सुद्धा येणार आहे. जी लोकं आज आमच्या पिढ्या बरबाद करायच्या मागं लागलीत ना, पैसे कुठनं कमवायचे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीला कळले पाहिजेत. जर तुम्ही तुमच्या पिढ्या जर अशा प्रकारे बरबाद करणार असाल तर येणाऱ्या 4 तारखेनंतरनं, या 4 जूननंतरनं पुण्यामध्ये हा नांगानाच सगळा वंचित बहुजन आघाडी बंद करून तुम्हाला दाखवल. आणि जर नाही केला बंद तर मग आम्ही पोलिसांना मी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुणाकुणाचे लागे बांधेत आम्ही लाईव्ह करणार. आणि आम्ही मग त्या ठिकाणी जर एखाद्याच्या मागं लागलो ना की कोण कोणाला पैसे देते, कारण या सगळ्या गोष्टी माझ्याकडे मी नावासहित सांगू शकतो कोण आहेत. पण मला त्या गोष्टींना अजून यांना शहाणे करायचे की बाबांनो जागे व्हा, पैसे इतर मार्गाने कमवा, परंतु स्वतःच्या पिढ्या खराब करू नका. पुण्याला व्यसनाधीन करू नका. पुण्याला जर तुम्ही व्यसनाधीन करणार असाल तर भविष्यामध्ये या सगळ्या लोकांची, यांच्या सगळ्यांच्या लाईव्ह तुम्हाला भविष्यात रात्री 12 नंतर, अरे आम्ही रात्री 10 नंतरनं 10 वाजून 1 मिनिटाने आमच्या तुम्ही कोपरा सभा बंद करायचे आणि रात्री 4-4 वाजेपर्यंत तुमचे बार चालतात. कुठले बार 4-4 वाजेपर्यंत चालतात सांगू का नावं सगळ्यांची. आणि रिव्ह्यू घेतात ऑनलाईन. आता बघा याच्यामध्ये एक बार आहे इथं, आता याला परमिशन आहे का नाही मला माहीत नाही, पब्सची डायरेक्टली लिहिलं आहे. हे बघा, हा NIPR बार कोथरूड, इथं पब्स अँड बार इन कोथरूड. ह्याला पब्सचं परमिशन आहे याला. मग माझं म्हणणं हेच आहे की जर तुम्ही या लोकांना तिथं परमिशन्स या बारच्या दिल्यात, रेस्टॉरंटच्या दिल्यात, मग त्या ठिकाणी डान्स फ्लोअर काय करतात? हे कशा करता डान्स फ्लोअर इकडं पाहिजेत? हे सगळे डान्स फ्लोअर पहिले तोडले पाहिजेत. कारण तरुणाईला आकर्षित करण्याचं काम या बारच्या माध्यमातून डान्स फ्लोअरवरती केलं जातं आणि तिकडे ही मुलं आकर्षित केली जातात आणि तिथून मग मुलं व्यसनाधीन होतात. तेव्हा हे सगळे बार हे बंद झाले पाहिजेत. ह्यांच्यामधले हे पब सगळे बंद झाले पाहिजेत.
वंचितचे नेते वसंत मोरे आपल्यासोबत होते. खरं तर ज्या घटना पुण्यामध्ये घडत आहेत त्यानंतर खरं तर वंचितनं आणि वसंत मोरेंनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय. वंचित स्वतःचं एक पथक देखील, एक बैठक प्रकाश आंबेडकरांसोबत घेऊन एक पथक स्थापन करणारे पुण्यात, जे पथक या पब्स विरोधात कारवाई करेल. पण मुख्य प्रश्न जो वसंत मोरेंनी विचारला त्यांच्या पोस्टद्वारे किंवा आपल्याशी संवाद साधताना, की जर बारचं लायसन असेल, जर अल्कोहोलचं लायसन असेल तर पब्स पुण्यात येतात कसे? कॅमेरा पर्सन शहाजी पवारसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.